Hello my dear students. In this video we are going to start a new lesson 2.2 The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओत द बॉय हू ब्रोक द बँक हा लेसन पाहत आहोत. असा मुलगा की ज्याने बँक ब्रोक केली. का ब्रोक केली, त्यामागचं कारण काय होतं आपण सविस्तर ते पाहूयात. त्याच्या अगोदर रस्किन बॉन्ड यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती इथे आपण जी दिलेली आहे ती पाहूया. रस्किन बॉन्ड 1934 यांचा जन्म 1934चा. is an Indian author of British descent. मित्रांनो, रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. He lives with his adopted family in London in Missouri, India. तर ते आपल्या adopted फॅमिली सोबत म्हणजे दत्तक घेतलेल्या कुटुंबासोबत भारतामधील मसुरी येथे राहत होते. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. आणि अशा प्रकारे भारतातील बाल साहित्याच्या विकासामध्ये त्यांचे योगदान फार मोठं आहे. जसं he got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. अशा पद्धतीने Our Trees Still Grow in India या पुस्तकाकरिता त्यांना 1992च्या वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक देण्यात आले. तसंच भारत सरकारने त्यांच्या पद्मश्री व पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरव केला. 1999 ते 1914 या वर्षी म्हणजे 1999 मध्ये त्यांना पद्मश्री आणि 2014 मध्ये पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. So let's start the lesson. Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा लेसन आहे मित्रांनो. बघा, ग्रम्बल्डचा अर्थ काय दिलेला आहे ग्लॉसरीमध्ये. शोट वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड. क्रिटिकल ॲटिट्यूड या ठिकाणी म्हणजे काय, एखाद्याबद्दलचा असलेला जो ॲटिट्यूड असतो तो खराब असणे, क्रिटिकल असणे. नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक. नथू नावाचा हा व्यक्ती पीपल नगरमधील जी बँक होती त्या ठिकाणी कामाला. तर ॲज ए स्वीपर बॉय ही वॉज वर्किंग देअर. झाडू मारत असताना स्टेप्सवरती, पायऱ्यांवरती नथू ग्रम्बल्ड हिमसेल्फ, तो चिडलेला होता. ग्रम्बल्डचा अर्थ घेऊया आपण इकडे, चिडणे. हिमसेल्फ स्वतःवरती. ओन्ड बाय सेठ गोविंदराम. ती बँक जी होती ती सेठ गोविंदरामची बँक होती. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust after rising in a cloud above his head settled down again on the steps as Nathu was banging his pan against a dustbin.
सीताराम द वॉशरमन सन पास्ड बाय. पहा, अशा प्रकारे नथू त्या ठिकाणी स्वतःवर चिडलेला होता. सेठ गोविंदरामच्या मालकीच्या पिपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना तो ग्रंबल्ड करतो, स्वतःवर चिडलेला असतो. हातातला लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने, छोटा झाडू, स्मॉल ब्रूम, ब्रूम म्हणजे झाडू, निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यांवर फिरवला. हरिडली, केअरलेसली, घाईघाईने, निष्काळजीपणाने फिरवला. आणि त्यानंतर त्यामुळे झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यांवर विसावले. आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. ती धूळ पुन्हा त्या स्टेप्सवरती बसली. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. तर हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता. पॅन, हिज पॅन, सुपली, अगेन्स्ट डस्टबिन, त्या डस्टबिनवरती तो जोरजोराने काय करत होता, आपटत होता. सीताराम द वॉशरमन सन पास्ड बाय. आता दुसरं पात्र या ठिकाणी आहे ते म्हणजे सीताराम. पहिलं आपण पाहिलं नथू ॲज ए स्वीपर, तर स्वीपर बॉय त्या ठिकाणी काम करत होता. आणि दुसरं पात्र आहे सीताराम नावाचं. सीताराम द वॉशरमन सन. कोण आहे तो? तो कपडे धोबीचा मुलगा. वॉशरमन सन पास्ड बाय. तर अशा पद्धतीने तेव्हा तो धोब्याचा मुलगा सीताराम तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राउंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. सीताराम कपडे पोहोचवण्याच्या कामावर निघाला होता, डिलिव्हरी करण्याकरता. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचे गाठोडं होतं. बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. तो छान बॅलन्स करून जात होता. डोंट रेज सच अ डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. अशी धूळ उडवू नकोस रे, तर नथूला हटकत म्हणाला. डोंट रेज सच अ डस्ट. आर यू अनॉयड because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? He asked a question to Nathu. Sitaram said to Nathu. काय म्हणाला बा तो? महिन्याला 2 रुपये जास्त द्यायला ते अजूनही नकार देतायत, म्हणून एवढा चिडलायस का? वैतागलायस का? Annoyed, चिडणे, वैतागणे. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. त्याने काय उत्तर दिलं सीतारामला? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला ह्याच्यावर काही बोलायचं नाही आहे, काही बोलायची इच्छा नाही आहे, असं तो झाडूवाला नथू त्या सीतारामला बोलतो. कंप्लेंट द स्वीपर बॉय. कंप्लेंट तक्रारीच्या सुरात म्हणतो. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. एक्स्ट्रा 2 रुपये वाढून तर जाऊ दे, परंतु जो वेतन, जो पगार असतो, मासिक वेतन, तो सुद्धा त्याला मिळालेला नव्हता. कारण काय बघा, महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही, असं तो म्हणतोय. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी.
तक्रार पहा त्याची काय आहे. महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगार सुद्धा मिळालेला नाही. बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार का थकवत असेल? Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I'm off. पहा, पगार झाल्या क्षणी मी इथून निघून जाणार आहे, म्हणजे काम करणार नाही आहे. Not another week I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times, just to emphasize his point and giving himself confidence. पहा, बिचारा नथू अतिशय ग्रंबल्ट आहे, वैतागलेला आहे, कंप्लेनिंग करतोय. तो या ठिकाणी म्हणतोय की पगार झाल्या क्षणी मी इथून निघून जाणार आहे, आणखी 1 आठवडाही इथे थांबणार नाही, असं म्हणत नथूने हातातली सुपली कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आपटली. आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी तो असं करतोय. Well, I wish you luck, said Sitaram. I'll keep a lookout for any job that might suit you. And he plodded barefoot along the road, the big bundle of floats hiding most of his head and shoulders. Paha. Well, I wish you luck, said Sitaram. या ठिकाणी सीताराम काय म्हणाला? बरं बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा. I'll keep a lookout for any job that might suit you. तुझ्या जोगं एखादं काम मिळालं तर मी तुला सांगेन, पाहून ठेवीन. And he plodded barefoot along the road. Plodded म्हणजे walked heavily. दिलं बघा बाजूला ग्लॉसरीमध्ये. Emphasize, draw attention to, लक्ष देणे. Plodded, walked heavily. तर अशा प्रकारे या ठिकाणी जो सीताराम आहे, ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. तो आपलं अनवाणी पायाने, बेअरफूट म्हणजे काय? अनवाणी पाय. त्याच्या डोक्यावर असलेलं ते गाठोडं, डोकं आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठं कपड्याचं गाठोडं कसं बसं डोक्यावर सावरत तो अनवाणी पाय ओढत पुढे निघाला, हेवेली पाय टाकत. कारण काय? वॉक्ड हेवेली म्हणजे डोक्यावर ते वजन होतं, गाठोडं होतं, पूर्ण खांद्यांपर्यंत आलेलं होतं. सो आणि त्यात बेअर फीट होते, म्हणजेच अनवाणी पाय होते. ॲट द 4th home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who's looking for work. He can start from next month. He's with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. अतिशय उत्तम. काय झालं पहा? ॲट द 4th home, चौथ्या घरापाशी येऊन तो पोहोचला. Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. त्या घरातली स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असं बोलताना त्याने ऐकले. He said, tying his bundle together, आपलं गाठोडं बांधत असताना तो म्हणतो, I know of a sweeper boy.
हू इज लुकिंग फॉर वर्क. गाठोडं बांधता बांधता तो म्हणतो, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरज आहे. लुकिंग फॉर वर्क. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्यापासून तो काम सुरू करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव. आता तो एका बँकेत काम करतोय. बट दे आरंट गिविंग हिम हिज पे. पहा मुद्दा काय आहे आणि पुढे किती मोठा ह्या मुद्द्यावरती प्रॉब्लेम क्रिएट होतोय ते पाहायचंय. तर तो म्हणतो पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. आत्ता एका बँकेत कामाला आहे, पण ते लोक पगार देत नाहीत, बँक पगार करत नाही, म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. अँड ही वॉन्ट टू लिव्ह. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. असं आहे, मग त्याला उद्याच मला भेटायला सांग, श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या. थर्ड कॅरेक्टर श्रीवास्तव, मिसेस श्रीवास्तव. And Sitaram's glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. अशा प्रकारे मित्रांनो, hoisted म्हणजे raised to a higher position. अतिशय त्याला आनंद होतोय, म्हणजे कस्टमर आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून खुश होत सीताराम खांद्यावर गाठोडं टाकत निघून गेला. स्टुडंट्स, हियर वी आर गोइंग टू स्टॉप. वी विल मीट इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, टेक केअर. बाय.